Embryo develops at the macropillar end of the embryo site where the zygote is situated. आता एम्ब्रायोची डेव्हलपमेंट ही एम्ब्रायो सॅकच्या मायक्रोपिलर एंडला होत असते, जिथून ॲक्च्युअल पोलन ट्यूबने काय केली होती, एंट्री केली होती. आणि याच ठिकाणी कोण सिच्युएट असतो, झायगोट सिच्युएटेड असतो. Most zygote divides only after a certain amount of endosperm is formed. आता आपण म्हणलो होतो की डबल फर्टिलायझेशनमध्ये जे एंडोस्पर्म तयार होतो, तर हा ॲक्च्युअल न्यूट्रिशनचं काम करतो झायगोटचं. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला झायगोटचं जे डिव्हिजन होतं हे कशामुळे होतं किंवा काय खर्च केल्यामुळे होतं, तर एंडोस्पर्म हा युटिलाइज होतो, बरोबर ना. आणि दॅट्स वाय झायगोटचं डिव्हिजन स्टार्ट. This is an adaptation to provide assured nutrition to the developing embryo. म्हणजे याचा अर्थ काय झालं की डेव्हलपिंग एम्ब्रायोनं कुठूनही न्यूट्रिशन वापरलं का नाही, तर त्यानं न्यूट्रिशन कोणाकडून घेतलं, एंडोस्पर्मकडून घेतलं. हा डबल फर्टिलायझेशनचा एक बेनिफिट म्हणता येईल. हे एक प्रकारचं त्याचं ॲडॅप्टेशन आहे. Though the seeds differ greatly, the early stage of embryo development, embryogeny is similar in both monocotyledon and dicotyledon. आता आपण स्टँडर्ड 10मध्ये इव्होल्युशनमध्ये पाहिलं होतं की जी अर्ली एम्ब्रायोनिक स्टेज आहे हे ना, तर त्यामध्ये सर्व ऑर्गॅनिझमची इनिशियल स्टेज कशी असते, सिमिलर. तर तशाच पद्धतीनं सीड्स खूप डिफरंट टाईपचे असतात. त्याचे 2 मेजर टाईप्स आपण पाहिले, मोनोकॉट आणि डायकॉट. पण तसं जरी असेल, मात्र एम्ब्रायो डेव्हलपमेंटच्या वेळेस ज्या अर्ली स्टेज असतात, म्हणजेच एम्ब्रायोजिनीच्या वेळेस सर्व सीड्स जवळपास एकसारखे दिसत असतात. मग ते आयदर मोनोकॉट असतील किंवा डायकॉट असतील. तर एम्ब्रायोजिनीच्या वेळेस ते सिमिलर दिसत असतात. Figure 2.13 depicts the stage of embryogeny in a dicotyledonous embryo. आणि आपल्याला वरती एक फिगर दाखवलेली आहे, ती आपण स्टडी करणार आहोत. तर ते आहे स्टेजेस ऑफ एम्ब्रायोजिनी. आणि हे आपण कोणत्या एम्ब्रायो संदर्भात घेतलं, डायकॉट एम्ब्रायो संदर्भात घेतलं. जसं की आपण 1.13b ओके, स्टेजेस इन एम्ब्रायो डेव्हलपमेंट इन डायकॉट. ओके, ते काल आपण डिस्कस केली होती. की इथं पहा, तुम्हाला स्पष्ट दिसेल की झायगोटची जी डेव्हलपमेंट व्हायली ती मायक्रोपिलर एंडला व्हायली पहा. ओके, सो मायक्रोपिलर एंडला झायगोटची ग्रोथ होताना पुढे जर पाहिलं तर झायगोटचं काय झालं, या ठिकाणी डिव्हिजन झालेलं आहे. म्हणजे तिथे एंडोस्पर्म यूज केला. पुढे जर पाहिलं तर ग्लोब्युलर एम्ब्रायो असेल, त्यानंतर हर्ट शेप एम्ब्रायो असेल. ओके, यांचं फॉर्मेशन झालेलं आहे. फर्दर जर पाहिलं आपण तर जेव्हा तो पूर्णपणे मॅच्युअर होतो, तर अशा वेळेस वरच्या भागाला रॅडिकल आणि एका भागाला प्लेम्युल यांचं फॉर्मेशन होतं. आणि हे डायकॉट आहे म्हणून इथं दोन्ही कॉटिलिडॉन्स या ठिकाणी शो केलेलं आहे. वरच्या पोर्शनला काय म्हणलेलं आहे, सस्पेन्सर म्हणलेलं आहे. ओके, सो ओव्हरऑल या पॉईंटमध्ये आपल्याला एम्ब्रायोजिनीच्या स्टेजेस पाहायला मिळाल्या. The zygote gives rise to the प्रो embryo and subsequently to the globular heart shape and mature embryo. मग आता झायगोट जी आहे, टप्प्याटप्प्याने त्याची जी डेव्हलपमेंट होती, तर फर्स्ट डेव्हलपमेंटला काय म्हणायचं, प्रो एम्ब्रायो. त्यानंतर आता फिगरमध्ये पाहिल्याप्रमाणे ग्लोब्युलर एम्ब्रायो, त्यानंतर हर्ट शेप एम्ब्रायो आणि फायनली मॅच्युअर एम्ब्रायो. तशा स्टेजेसमधून एम्ब्रायोची अर्थातच झायगोटची काय होत असते, ग्रोथ होत असते. A typical dicotyledonous embryo consists of an embryonal axis and 2 cotyledons. आता आपण आत्तापर्यंत डिस्कस करत होतो डायकॉटिलिडॉन्स एम्ब्रायोबद्दल. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर एक एम्ब्रायोनल ॲक्सिस आहे. ओके, आणि 2 कॉटिलिडॉन्स आहेत. हे फिगर 1.14a मध्ये आपण पाहू शकतो. इथे जर पाहिलं आपण तर जे पार्ट्स आपल्याला दाखवले आहेत, तर त्यामध्ये प्लेम्युल आणि रॅडिकल. तर रॅडिकलच्या दिशेने रूटची ग्रोथ होते म्हणून इथं कशाचं फॉर्मेशन झालं, रूट कॅप. आणि त्यानंतर हे 2 कॉटिलिडॉन्स दिसतील तुम्हाला, आणि त्या दोघांच्या मध्ये काय दिसेल, एक ॲक्सिस दिसेल. त्या ॲक्सिसला आपण काय म्हणायचं, एम्ब्रायोनल ॲक्सिस.
त्या ठिकाणी दोन्ही कॉटिलिडॉन्स प्रेझेंट आहे. त्यानंतर एक पार्ट आहे हायपोकॉटिल आणि जमिनीच्या वर वाढणारा जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण प्ल्युम्यूल. तशा पद्धतीची ही रचना आहे. The portion of embryonal axis above the level of cotyledons is the epicotyl which terminates with the plumule or stem tip. आता आपण इपिकॉटिलबद्दल बोललो, 2 कॉटिलिडॉनच्या बाजूला होता, बरोबर ना. तर एक लक्षात ठेवायचं इथं की एम्ब्रायनल ॲक्सिसचा असा पोर्शन की जो लेवल ऑफ कॉटिलिडॉनच्या अबो आहे, ओके, तर त्याला आपण काय म्हणलो इपिकॉटिल. तर एम्ब्रायनल ॲक्सिसच्या वर दाखवलेलं आहे बघा. आता ॲक्च्युअल फिगरमध्ये नाव दिलेलं नाही आहे, आपण असं कन्सिडर करायचे की तो टॉप मोस्ट पार्ट आहे, कारण तो प्ल्युम्यूल किंवा स्टीम टीप त्याला सांगितलेलं आहे, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 2 कॉटिलिडॉनच्या वर, करेक्ट ना. सो एम्ब्रायनल ॲक्सिसचा असा पोर्शन जे 2 कॉटिलिडॉनच्या अबो आहे टॉप मोस्ट पॉईंटला, तर त्याला इपिकॉटिल म्हणलेलं आहे. आणि त्याचा शेवट कशामध्ये होतो तर प्ल्युम्यूल किंवा स्टीम टीपमध्ये होतो. तर प्ल्युम्यूल आपण दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. The cylindrical portion below the level of cotyledons is hypocotyl that terminates at its lower end in the radical or root tip. आणि फिगरमध्ये हायपोकॉटिल दाखवलेला आहे. तर एक सिलेंड्रिकल पोर्शन आहे पहा, जर तुम्ही पाहिलं तर कॉटिलिडॉनच्या राईट हँड साईडला दिसतो आहे तुम्हाला, बरोबर ना. तर तो पोर्शन आहे हायपोकॉटिल. आता एक लक्षात घ्या, शब्द काय माहिती आहे का की कॉटिलिडॉनचा जरी तुम्हाला राईट हँड साईडला दिसत असेल पण ॲक्च्युअल त्याची पोझिशन काय कन्सिडर करायची बिलो द लेवल ऑफ कॉटिलिडॉन्स, ओके. जसं इपिकॉटिल कुठं प्रेझेंट होता अबो द लेवल ऑफ कॉटिलिडॉन्स, तसं हायपोकॉटिल कुठं प्रेझेंट आहे बिलो द लेवल ऑफ कॉटिलिडॉन्स. का, कारण हायपोकॉटिलची एंडिंग कुठं व्हायली हे आपल्या विचारात जायचं. जसं इपिकॉटिलची एंडिंग कुठं झाली होती स्टीम टीप किंवा प्ल्युम्यूलमध्ये झाली होती, तशी हायपोकॉटिलची एंडिंग लोअर एंडिंग ही रॅडिकल किंवा रूट टीपमध्ये तो टर्मिनेट होत असतो. The root tip is covered with the root cap. आणि रूट टीप जे आहे तर त्याचं नॅचरल प्रोटेक्शन करण्यासाठी तिथं काय प्रेझेंट असते रूट कॅप प्रेझेंट असते. Embryos of monocotyledonous possess only one cotyledon. आतापर्यंत आपण डायकॉटिलिडॉन्स एम्ब्रायोबद्दल बोललो, पण आता जे एम्ब्रायो मोनोकॉटिलिडॉन्सचे असतात तर ते पोजेस करतात फक्त एकच कॉटिलिडॉन. आता याच्यामध्ये काही पार्ट्स आपण फक्त चर्चा करू, नंतर मग त्याचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करू. लोअर साईडला जर पाहिलं आपण तर रॅडिकल आहे, आत्ताच आपण डिस्कस केलं, त्यावरचं प्रोटेक्शन काय आहे रूट कॅप. आणि त्यानंतर एक पोर्शन आहे कोलेरायझा. त्यानंतर मध्यंतरी जर आलो तर इथं इपिब्लास्ट आहे. आता वरच्या दिशेनं शूट ॲपेक्स, त्याच्यावरचे ज्या लेयर्स दाखवलेल्या आहेत बाहेरच्या त्या कोलेप्टाईल, आणि सर्वात टॉपला काय प्रेझेंट आहे स्क्युटेलम. ते एक एक पॉईंट आपण डिस्कस करू. In the grass family, the cotyledon is called scutellum that is situated towards one side lateral of the embryonal axis. आता आपण एम्ब्रायनल ॲक्सिसच्या टॉपला पाहिला मोनोकॉटिलिडॉन्समध्ये की एक स्पेशली हे एक्झाम्पल तुम्हाला ग्रास फॅमिली संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. सो इन द ग्रास फॅमिली जे कॉटिलिडॉन्स आहेत तर त्यांना काय म्हणलेलं आहे स्क्युटेलम म्हणलेलं आहे, जो कुठं सिच्युएटेड आहे टुवर्ड द वन साईड ऑफ द एम्ब्रायनल ॲक्सिस. आणि एम्ब्रायनल ॲक्सिसची कोणती साईड घ्यायची आपल्याला लॅटरल साईड घ्यायची, तर लॅटरल साईडला सिच्युएटेड असतो तो स्क्युटेलम. At its lower end, the embryonal axis has radical and root cap enclosed in an undifferentiated shell called glossariza. आणि लोअर एंडला जर पाहिलं आपण तर एम्ब्रायनल ॲक्सिसचे पार्ट्स कोणते कोणते आता डिस्कस केल्याप्रमाणे रॅडिकल रूट कॅप, आणि हे दोन्हीच्या दोन्ही पार्ट्स ज्या अनडिफरेन्शिएट शीट किंवा एक कवरिंगमध्ये प्रेझेंट आहे त्या कवरिंगला काय म्हणायचं कोलेरायझा म्हणायचं. The portion of the embryonal axis above the level of attachment of scutellum is the epicotyl. मग आता एम्ब्रायनल ॲक्सिसचा असा पोर्शन जे स्क्युटेलमच्या लेवल ऑफ अटॅचमेंटच्या अबो असेल तर त्याला काय म्हणायचं इपिकॉटिल.
मला म्हणायचं की त्यामध्ये पण सेम पोर्शन होतं ना. वरच्याच पोर्शनला काय म्हणलो आपण, इपिकॉटिल म्हणलो होतो, ज्याची एंडिंग कशामध्ये झाली होती, तिकडं प्ल्युमिलमध्ये झाली होती ना. रूट स्टीम टिपमध्ये. तर सॉरी, स्टीम टिप नाही, इपिकॉटिल होता ना तो. ते इपिकॉटिल प्ल्युमिलमध्ये झाला होता आणि हायपोकॉटिलची एंडिंग कशामध्ये झाली होती, रेडिकलमध्ये झाली होती. तर इथं सुद्धा काय आहे की जो ॲम्ब्रॉनल ॲक्सिसचा जो पोर्शन स्क्युटेलमच्या अटॅचमेंटच्या वरच्या लेवलला आहे त्याला सुद्धा काय म्हणायचं, इपिकॉटिलच म्हणायचं. Epicotyl has a shoot apex and a few leaf primordia enclosed in a hollow foliar structure, the coleoptile. मग आता जे इपिकॉटिल आहे तर तिथं काय प्रेझेंट असणार, शूट ॲपेक्स प्रेझेंट असणार, बरोबर आहे. तिथून जे जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे तर तो प्रेझेंट असेल. अँड अ फ्यू लीफ प्रिमॉर्डिया. आता लीफ प्रिमॉर्डिया जे आहे ना, हे स्मॉल अनडिफरेन्शिएट ग्रुप आहे सेलचे की ज्यांच्यामधून भविष्यामध्ये मॅच्युअर लीव्स तयार होतील, है ना. सो मॅच्युअर लीफ ज्यांच्यापासून तयार होतात तशा स्मॉल अनडिफरेन्शिएट ग्रुप ऑफ सेल्स जे आहेत शूट ॲपेक्सच्या, त्यांना आपण लीफ प्रिमॉर्डिया म्हणत असतो. तर हे जे लीफ प्रिमॉर्डिया असतील, शूट ॲपेक्स असतील, तर हे एका हॅलो फोलियर स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. आता हॅलो फोलियर स्ट्रक्चर म्हणजे काय की जसं एक लीफचा एखादा सरफेस आहे त्याच्या आतमध्ये समाविष्ट असणे, तर तशा पद्धतीनं हे लीफ प्रिमॉर्डिया आणि शूट ॲपेक्स हे एका हॅलो पोकळ अशा फोलियर स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे एक पाण्याच्या पृष्ठभागासारखा एक आकार समजा, तर तशा आकारामध्ये प्रेझेंट असतात. तर त्याला काय म्हणतो आपण, कोलेप्टाईल, जे की आपण फिगरमध्ये पाहू शकतो. तर फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की शूट ॲपेक्स जो आहे तर तो एका विशिष्ट स्ट्रक्चरच्या आतमध्ये इन्क्लोज आहे, बरोबर ना, लीफ प्रिमॉर्डियाच्या अलॉंग. तर त्या स्ट्रक्चरला काय म्हणलो आपण, कोलेप्टाईल. त्यानंतर पुढचा टॉपिक घेऊ आपण, सीड. In angiosperm, the seed is the final product of sexual reproduction. आता अँजिओस्पर्ममध्ये जर पाहिलं आपण तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा फायनल प्रोडक्ट जो आहे ज्याची निर्मिती ओव्हलपासून होते तर ते आहे सीड. It is often described as a fertilized ovule. सीडला एका शब्दामध्ये जर व्यक्त करायचं असेल तो शब्द कोणता आहे, फर्टिलाइज्ड ओव्हल. Seeds are formed inside fruits. आता अँजिओस्पर्म याचा अर्थच काय आहे की सीडचं फॉर्मेशन हे कशाच्या आत आहे, एका विशिष्ट स्ट्रक्चर म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये आहे. दॅट्स वाय सीड्सचं फॉर्मेशन हे फ्रूटच्या आत होईल. The seed typically consists of seed coats, cotyledons, and embryoxis. आता सीडचे 3 मुख्य पार्ट आहे. एक आहे सीड कोट किंवा कोट्स, म्हणजे एक असेल किंवा अनेक असेल. कॉटिलिडॉन किंवा कॉटिलिडॉन्स म्हणजे मोनोकॉट असेल किंवा डायकॉट असेल. आणि एम्ब्रायो ॲक्सिस. The cotyledons of the embryo are simple structure. पैकी जे कॉटिलिडॉन्स आहेत ते हे एम्ब्रायो सॅकचा काय आहे, एम्ब्रायोचा सिम्पल स्ट्रक्चर आहे. Generally thick and swollen due to storage of food reserves as in legumes. आणि जे लेग्युमिनस प्लांट्स असतात तर त्यांच्यामध्ये आपण कॉटिलिडॉन्स पाहिलं तर हे जनरली थिक म्हणजे जाड असतात आणि सोलन असतात. आणि थिक आणि सोलन असण्याचं कारण जर पाहिलं आपण तर त्यांच्यामध्ये फूड रिझर्व्स हे काय असतात, या ठिकाणी स्टोअर असतात. आता फूड प्रेझेंट असल्यामुळं जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत, ओके, तर शेंगा येणाऱ्या वनस्पती हे की नाही, तर यांच्यामध्ये सो डेफिनेटली सांगितल्याप्रमाणे की जे कॉटिलिडॉन्स थिक अँड सोलन हे कशामुळे आहे, कारण लेग्युम्समध्ये जर पाहिलं तर फूड रिझर्व्स हे स्टोअर त्या ठिकाणी असतं. Mature seeds may be non-albuminous or ex-albuminous. आता ज्या मॅच्युअर सीड्स आहेत तर ह्या नॉन ॲल्ब्युमिनस किंवा एक्स ॲल्ब्युमिनस असतात. Non-albuminous seeds have no residual endosperm and it is completely consumed during embryo development, that is pea groundnut. मग आता आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे की मॅच्युअर सीड्सचे 2 प्रकार दिले आहेत, नॉन अल्ब्युमिनस आणि एक्स अल्ब्युमिनस. आता नॉन अल्ब्युमिनसचा अर्थ काय माहिती आहे का,
की नो रेसिड्युअल एंडोस्पर्म. याचा अर्थ काय की एंडोस्पर्म पूर्ण अगोदरच युटिलाइज केला गेला, बरोबर. सो अल्ब्युमिनियस नॉन अल्ब्युमिनियस सीड जे आहे तर त्याच्यामध्ये थोड्याही प्रमाणात काय नसतं, एंडोस्पर्म नसतं, कारण एम्ब्रायो डेव्हलपमेंटच्या वेळेस जे डबल फर्टिलायझेशनमध्ये तयार झालेला एंडोस्पर्म आहे तर तो पूर्णपणे काय केला गेला, वापरला गेला, कन्झ्युम केला गेला किंवा युटिलाइज केला गेला. आता हे कोणत्या वनस्पतीमध्ये आहे, पी अँड ग्राउंडनट. कालसुद्धा आपण मला वाटतं नारळ आणि अजून पीचं एक्झाम्पल पाहिलं होतं. तर पीला एका कॅटेगरीमध्ये घेतलं होतं आपण, एंडोस्पर्मला एका कॅटेगरीमध्ये घेतलं होतं, त्या पद्धतीनं. Albuminous seed retain a part of endosperm as it is not completely used up during embryo development. For example, wheat, maize, barley, castor. आता सॉरी सांगण्यात चुकलं. तर सीडचे 2 प्रकार होते मॅच्युअर, नॉन अल्ब्युमिनस आणि अल्ब्युमिनस. तर जे नॉन अल्ब्युमिनस आहे त्यांनाच एक्स अल्ब्युमिनस म्हणतात, ज्यांच्यामध्ये रेसिड्युअल एंडोस्पर्म हा प्रेझेंट नसतो, एम्ब्रायो डेव्हलपमेंटच्या वेळेस पूर्णपणे कन्झ्युम केला गेला. आणि पी आणि ग्राउंडनट हे त्याचे एक्झाम्पल. अल्ब्युमिनस सीड्स जे आहेत तर हा एंडोस्पर्मचा काही पार्ट रिटेन करतो, म्हणजे याचा अर्थ एम्ब्रायो डेव्हलपमेंटच्या वेळेस पूर्णच एंडोस्पर्म यूज केला गेला असं आहे का, नाही, अजून काही थोडाफार शिल्लक आहे, तो कम्प्लिटली यूज होत नाही. मग असं केसेस आपल्याला कसे कुठं पाहायला मिळेल, व्हीट, मेज, बार्ली अँड कॅस्टर यासारख्या वनस्पतीमध्ये. Occasionally, some seeds such as black pepper and wheat, remnants of nucleus are also persist. This residual persistent nucleus is the perisperm. न्यूसेलस. आता आपण न्यूसेलस काय पाहिलं होतं बरं, की ओव्हरियन कॅव्हिटीमध्ये एंडोस्पर्मच्या साईडला, बरोबर आहे का, तिथं काय प्रेझेंट होते, न्यूसेलस प्रेझेंट होते, बरोबर ना. इंटेग्युमेंट्सच्या आतमध्ये आणि एम्ब्रायो सॅकच्या बाहेरचा जो सेलचा पोर्शन आहे तर त्याला काय म्हणलं होतं आपण, न्यूसेलस म्हणलं होतं. तर ऑकेजनली काय होतं की काही सीड्स आहेत की ज्यांच्यामध्ये न्यूसेलस जो आहे ना हा काय होतो माहिती आहे का, पूर्णपणे संपत नाही, म्हणजे युटिलाइज होत नाही. म्हणजे परसिस्टन्स म्हणजे काय, टिकून राहणे, चिटकून राहणे, म्हणजे अजूनही त्याचा काही पोर्शन शिल्लक राहतो. मग आता परसिस्टन्स न्यूसेलसचा काही पार्ट जर शिल्लक राहत असेल, रेसिड्युअल होत असेल तर त्याला काय म्हणायचं, पेरिस्पर्म. मग हे पेरिस्पर्म आपल्याला कोणत्या सीड्समध्ये दिसायला मिळतील, तर त्याचे एक्झाम्पल आहे ब्लॅक पेपर आणि बीट. तर यांच्यामध्ये आपल्याला पेरिस्पर्म पाहावयास मिळेल. मग आता पेरिस्पर्म कसा तयार झाला तर पुन्हा एकदा सांगतो की जे न्यूसेलस आहे एम्ब्रायो सॅकच्या बाहेर आणि इंटेग्युमेंट्सच्या आतमधला जो पोर्शन होता तर तो ॲक्च्युअल काय होतो की तो त्या ठिकाणी युटिलाइज होत नाही, म्हणजे तो अजूनही काही प्रमाणात टिकून आहे त्या ठिकाणी, म्हणजे तो डिसॲपियर होत नाही, डिजनरेट होत नाही. तर तो परसिस्टंट पार्ट जो आहे न्यूसेलसचा जो टिकून राहिला त्याला आपण पेरिस्पर्म म्हणायचं. ते ब्लॅक पेपर आणि बीटमध्ये पाहावयास मिळेल. Integuments of ovules harden as tough protective seed coat. आता ओव्हलचे जे इंटेग्युमेंट्स असतात, 2 आउटर आणि इनर, आपण 2 इंटेग्युमेंट्स पाहिले होते, तर हे हार्ड असतात पहा. आणि ॲक्च्युअल सीड कोट, त्यामुळे सीड कोट्सला काय प्राप्त होते, टफ प्रोटेक्टिव्ह कवरिंग या ठिकाणी प्राप्त होते. The micropilla remains as a small pore in the seed coat. आता मायक्रोपिलर पॉईंटला आपण पाहिलं होतं की इंटेग्युमेंट्स जे आहेत तर त्या ठिकाणी गॅप आहे पहा, ब्रेक आहे त्या ठिकाणी, ते बरोबर आहे का. मग तिथं ब्रेक असल्यामुळं सीड कोटमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायलाच मिळेल, स्मॉल पोर पाहायला मिळेल पहा. मग लक्षात ठेवा की सीड कोटमध्ये ज्या पॉईंटला तुम्हाला काय स्मॉल लहान चित्र पाहायला मिळेल तर तिथं कन्फर्म करायचं की तो एंड कोणता आहे, मायक्रोपिल आहे. This facilitates entry of oxygen and water into the seed during germination. मग आता सीड कोटमध्ये हा जो स्मॉल पोर आहे मायक्रोपिलर एंड, तर याचा काही फायदा आहे का, तर डेफिनेटली काय होतं, जेव्हा सीड जर्मिनेशन होतं म्हणजे मॉइस्ट प्लेसमध्ये जेव्हा आपण बी लावतो त्या बीपासून नवीन रोपटं तयार होतं आहे की नाही, प्ल्युमिल रॅडिकलचं फॉर्मेशन होतं. तर अशा वेळेस आतमध्ये तर त्याला खाद्य देण्यासाठी एम्ब्रायो प्रेझेंटच आहे, ते म्हणजे रिझर्व्ह फूड मटेरियल असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला कशाची गरज आहे, ऑक्सिजन आणि वॉटरची गरज आहे. तर या ऑक्सिजन आणि वॉटरची एंट्री फॅसिलिटेट करण्याचं काम हे स्मॉल पोर करत असतात.
सीड जर्मिनेशनच्या दरम्यान. As the seed matures, its water content is reduced and seed becomes relatively dry, 10 to 15% moisture by mass. पुढे पुढे सीड मॅच्युअर होत जाते, त्यामधला जो वॉटरचा कंटेंट आहे हा कमी कमी व्हायला लागतो आणि सीड्स जितकं पाण्याचं प्रमाण कमी होत जाईल तितकी सीड्स काय होत जाते, रिलेटिवली ड्राय है ना. ड्रायनेस त्या ठिकाणी इन्क्रीज होतो, कारण तिथं जर पाहिलं आपण तर 10 ते 15% जे मॉइश्चरचं मास आहे ना ते कमी होतो पहा. म्हणजे जसं जसं वॉटर कंटेंट सीडमधलं कमी व्हायला लागलं तर 10 to 15% जे मॉइश्चरचं प्रमाण आहे म्हणजे ॲक्च्युअल मास 10 ते 15% कमी होतं ड्रायनेसच्या वेळेस. आणि हे जी कमतरता आली तर तिथं काय खर्च झाला, मॉइश्चर खर्च झाला, म्हणजे वॉटर कंटेंट रिड्यूस झाला. The general metabolic activity of the embryo slow down. आता या इव्हेंटमुळं काय होतं की जी जनरल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे एम्ब्रायोची ही थोडी सावकाश होऊन जाते, म्हणजे स्लो डाऊन होऊन जाते. The embryo may enter a state of inactivity called dormancy, or if favorable conditions are available, adequate moisture, oxygen and suitable temperature, they germinate. आता अशा वेळेस शक्यता असते की एम्ब्रायो जो आहे एक इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये जाऊ शकतो आणि त्या इनॲक्टिव्ह स्टेटला काय म्हणायचं, डॉर्मन्सी. सो डॉर्मन्सी एक असा पिरियड आहे की ज्यावेळेस सीडमधला जो एम्ब्रायो आहे तर हा इनॲक्टिव्ह स्टेजमध्ये गेला, पण त्याच एम्ब्रायोला जर फेवरेबल कंडिशन प्राप्त झाली तर अशा वेळेस मात्र त्या सीडचं काय घडून येतं, जर्मिनेशन घडून येतं. मग आता डॉर्मन्सीवर ओव्हरकम करायचं असेल तर ती फेवरेबल कंडिशन कोणती आहे की ज्याच्यामुळे जर्मिनेशन सुलभ होईल. त्या गोष्टी आहे की त्या सीडला ॲडोकेट मॉइश्चर म्हणजे पाहिजे तितकं पाण्याची वाफ मिळाली पाहिजे, म्हणजे ते मॉइश्चर म्हणजे पाण्याचं प्रमाण मिळालं पाहिजे. त्यानंतर ऑक्सिजन आणि सुटेबल टेम्परेचर, हे जर फेवरेबल कंडिशन मिळालं तर पुन्हा एकदा डॉर्मन्सी संपते आणि जर्मिनेशन स्टार्ट होऊ शकतं. As ovules mature into seeds, the ovary develops into a fruit. That is the transformation of ovule into seeds and ovary into fruit process simultaneously. आता आपण आतापर्यंत पाहिलं की ओव्हलचं मॅच्युरेशन जसं सीड्समध्ये होतं तसं ओव्हरीची डेव्हलपमेंट ही फ्रूटमध्ये होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे ओव्हलचं ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सीड्स आणि ओव्हरीचं ट्रान्सफॉर्मेशन हे फ्रूट्स, या दोन्ही प्रोसेस एका पाठोपाठ म्हणजे सायमल्टेनियसली चालत असतात. The wall of the ovary develops into the wall of fruit called pericarp. आता एक एक गोष्टीपासून काय काय तयार व्हायलं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता पहा, जी ओव्हरियन वॉल असते ना, ज्याला आपण वॉल ऑफ ओव्हरी म्हणतो, तर हे फ्रूटचा कोणता पार्ट तयार करते, तर हे फ्रूटची वॉल तयार करते. जसं आपण आंब्याचं साल्ट घेतलं समजा, तर ते साल्ट म्हणजे काय आहे, तर ओव्हरियन वॉलचं कन्व्हर्जन हे फ्रूट वॉलमध्ये होतं, त्यालाच म्हणायचं पेरिकार्प. The fruits may be fleshy as in guava, orange, mango, etc., or may be dry as in groundnut and mustard, etc. पहा, ॲडोकेट मॉइश्चर, ऑक्सिजन, टेम्परेचर हे ज्यांना भेटतं त्यांचे फ्रूट्स हे कसे असतात, फ्लेशी असतात. पहा, जसं की गवा असेल, ऑरेंज, मँगो, हे फ्लेशी दिसतात तुम्हाला फ्रूट्स. काही फ्रूट्स हे ड्राय असतात, जसं की ग्राउंडनट असेल, मस्टर्ड असेल. Many fruits have evolved mechanism for dispersal of seeds. आता बरेचसे फ्रूट्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये एक मेकॅनिझम असतं की ते सीड्स जर मॅच्युअर झाले की ते बस्ट होऊन सीड्स काय होतात, सर्वकडे डिस्पर्स होतात. पहा, मला वाटतं बाल्सम फ्रूट्स आहे काय, तर जसं आपण अँथर डेहिसन्स होतो ना, तसे फ्रूट्स डेहिसन्स होतात ना, अशा पद्धतीने सीड्स. We call the classification of fruits and their dispersal mechanism that you have studied in earlier classes. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ घे. In most plants, by the time the fruit develops from the ovary, other floral part degenerates and fall off. आता जास्तीत जास्त प्लांट्समध्ये काय होतं की पुढे पुढे काय होतं की जे ओव्हरी आहे या ओव्हरीपासून फ्रूटची डेव्हलपमेंट व्हायला लागते. त्यानंतर काही फ्लोरल पार्ट्स आहेत ते डिजनरेट होतात, फॉलोअप म्हणजे ते गळून पडतात.
However, in a few species such as apple, strawberry, cashew, etc., the thalamus also contribute to fruit formation. आता असं नाही की फक्त ओव्हरीच फ्रूट डेव्हलपमेंट करू शकते. तर तुम्हाला माहिती आहे थॅलॅमस नावाचा एक पोर्शन असतो प्लांटचा, तर हा सुद्धा फ्रूट फॉर्मेशनमध्ये भाग घेत असतो. आता थॅलॅमस एक असा पोर्शन आहे की जो एक प्रकारचा रिसेप्टल आहे म्हणजे ज्याच्यावर सेपल्स, पेटल्स, स्टेमन, कार्पेल यांची ग्रोथ होते असा एक पोर्शन आहे. तर हाच या ठिकाणी काय करतो, कधी कधी फ्रूट फॉर्मेशनमध्ये भाग घेतो. मग अशा फ्रूट्सला आपण फॉल्स फ्रूट म्हणायचं. फॉल्स का बरं? कारण इथं ओव्हरीपासून फ्रूट्स तयार झालं का? नाही, डबल फर्टिलायझेशनमुळे फ्रूट्स तयार झालेले नाही. दॅट्स वाय हे फॉल्स फ्रूट आहे. म्हणून थॅलॅमसपासून फ्रूटचं फॉर्मेशन याला फॉल्स फ्रूट्स म्हणून. फॉल्स फ्रूट्सचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, ॲपल, स्ट्रॉबेरी आणि कॅश्यू. Most fruits, however, develops only from the ovary and are called fruit fruits. जास्तीत जास्त फ्रूट्स हे ओव्हरीपासून डेव्हलप होत असतात आणि जर ओव्हरीपासून डेव्हलप होत असतील तरच त्यांना काय म्हणायचं? ट्रू फ्रूट्स म्हणायचं. Although in most of the species fruits are the result of fertilization, there are a few species in which fruit develops without fertilization. Such fruits are called parthenocarpic fruit. आता जरी जास्तीत जास्त स्पेसीजमध्ये आपण पाहिलं की फर्टिलायझेशन झाल्यानंतरच फ्रूटचं फॉर्मेशन होतं, बरोबर आहे का? फर्टिलायझेशन नंतर पुढे पुढे एम्ब्रायो डेव्हलपमेंट आणि ओव्हरीपासून फ्रूटचं फॉर्मेशन हे होत असतं. पण बनानासारख्या काही स्पेसीज आहेत की बनानासारख्या स्पेसीजमध्ये जर पाहिलं आपण तर फ्रूट जे तयार होतं तर ते विदाऊट फर्टिलायझेशन तयार होतं. फ्रूटचं फॉर्मेशन झालं पण कसं तयार झालं? विदाऊट फर्टिलायझेशन. विदाऊट फर्टिलायझेशन जर फ्रूट तयार होत असतील तर त्याला म्हणायचं पॅर्थेनोकार्पिक फ्रूट्स. Banana is one such example. आता बनाना हे पॅर्थेनोकार्पिक फ्रूट्सचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. Parthenocarpy can be induced through the application of growth hormone, and such fruits are seedless. आता तुम्हाला माहीत असेल की अगोदर आपल्याकडे काय होतं माहिती आहे का? केळी भट्टी ज्या होत्या आठवतं तुम्हाला. पण आज जर पाहिलं तर एक विशिष्ट प्रकारचे केमिकल्स वापरून सुद्धा आपण पॅर्थेनोकार्पी काय करतो? इंड्यूस करतो. म्हणजे ॲक्च्युअल त्याच्यामध्ये काय असतात? ग्रोथ हार्मोन्स असतात. सो पॅर्थेनोकार्पी काय आहे? तर पॅर्थेनोकार्पी जे आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं की विदाऊट फर्टिलायझेशन फ्रूटचं फॉर्मेशन व्हायलं आणि ती इंड्यूस करायची असेल तर आपण ग्रोथ हार्मोनचाही वापर करू शकतो. आणि विशेष म्हणजे पॅर्थेनोकार्पिक फ्रूटचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये काय नसतात? बिया नसतात. सो तुम्हाला केळी या वनस्पतीमध्ये बिया पाहाव्यास मिळणार नाही. Seeds offer several advantages to angiosperms. आता फ्लॉवरिंग प्लांट अर्थातच अँजिओस्पर्मला सर्वात मोठा ॲडव्हान्टेज कोणाचा आहे? सीड्सचा आहे. Firstly, since reproductive processes such as pollination and fertilization are independent of water, seed formation is more dependable. आता आपल्याला माहीत आहे की रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस ही कशावर डिपेंड आहे बरं? पॉलिनेशन, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन, अर्थातच डबल फर्टिलायझेशन यावर डिपेंड आहे, बरोबर. आता रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस, पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन या वॉटरवर इंडिपेंडेंट आहे. मात्र इथं जर पाहिलं तर सीड फॉर्मेशन ही वॉटरवर डिपेंड असणारी एक प्रोसेस आहे. तर हे एक त्याचं ॲडव्हान्टेज. Also, seeds have better adaptive strategies for dispersal to new habitat and help the species to pollinize in other areas. त्यानंतर सीड्सच्या वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर आपण न्यू हॅबिटॅट्स म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पाहिजे त्या ठिकाणी आपण सीड्सपासून नवीन वनस्पती तयार करू शकतो. म्हणजे न्यू हॅबिटॅट्समध्ये आपण त्यांना डिस्पर्स करू शकतो आणि डेफिनेटली हेल्प द स्पेसीज टू कॉलिनाइज द एरिया. म्हणजे एक विशिष्ट त्यांचे कॉलनीज तयार करण्यामध्ये सीड्स ही भूमिका निभावू शकतात. As they have sufficient food reserves, young seedlings are nourished until they are capable of photosynthesis on their own. आता आपल्याला माहीत आहे की सफिशियंट फूड रिझर्व असल्यामुळं जे यंग सीडलिंग्स आहे ना ते स्वतःला नरिश करू शकतात. कुठपर्यंत? जोपर्यंत ते स्वतःहून फोटोसिंथेसिससाठी कॅपेबल होत नाही तोपर्यंत त्यांना रिझर्व फूड मटेरियल कमी येतं. कारण सीड्समध्ये रिझर्व फूड मटेरियल आणि एम्ब्रायो या दोन्ही गोष्टी काय आहेत? प्रेझेंट आहेत.
The hard seed coat provides protection to the young embryo. त्यानंतर बियाच्या बाहेर जे हार्ड सीड कोड प्रेझेंट आहे, जे इंटेग्युमेंट्सपासून तयार झालेला आहे, तर तो यंग एम्ब्रायोचं काय करतो, प्रोटेक्शन करतो, म्हणजे त्याची व्हायबिलिटी लवकर नष्ट होत नाही. Being product of sexual reproduction, they generate new genetic combination leading to variations. आणि सर्वात महत्त्वाचं, सीड्स हे कोणत्या रिप्रोडक्शननं तयार झालेले आहे बरं, सेक्शुअल रिप्रोडक्शननं. आणि दॅट्स वाय न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये काय दिसून येते आपल्याला, व्हेरिएशन दिसून येईल. Seed is the basis of our agriculture. आता आपल्याला माहिती आहे आपल्या शेतीसाठी बियाणे तर खूप आवश्यक आहेत. Dehydration and dormancy of mature seeds are crucial for storage of seed which can be used as food throughout the year and also to raise crop in the next season. आता आपल्याला माहीत आहे की शेतीमध्ये काय होतं की जे सीड्स आहेत ना, तर कधी कधी आपल्याला एक विशिष्ट सीझनपर्यंत सांभाळावं लागतं, कधी कधी पुढच्या वर्षी त्या सीड्सचा वापर करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं की सीड्सचं डिहायड्रेशन आणि त्यांचं जे मॅच्युअर सीड्सचं डॉर्मन्सी आहे, ही एक क्रुशियल स्टेज आहे पहा. कारण आपल्याला पूर्ण वर्षभर कधी कधी स्टोरेज करावं लागतं सीड्सचं आणि बऱ्याच वेळेस नेक्स्ट सीझनमध्ये क्रॉप रेस करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. दॅट्स वाय डिहायड्रेशन अँड डॉर्मन्सी हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतात. Can you imagine agriculture in the absence of seed or in the presence of seed which germinate state away soon after formation and cannot be stored? आता आपण कल्पना करू शकत नाही की बिया जर नसतील तर शेती शक्य आहे का, नाही. किंवा इन द प्रेझेन्स ऑफ सीड्स विच जर्मिनेट स्ट्रेट अवे सून आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे असं जर झालं असेल की सीड्स प्रेझेंट आहे परंतु त्यांचं फॉर्मेशन झाल्याबरोबरच जर्मिनेशन आवश्यक आहे, असं जर राहिलं असतं तर हे आपण कल्पना करू शकतो का, नाही करू शकत. ओके. आणि जर त्याला साठवू शकलो नसतो तर फार मोठी प्रॉब्लेम आली असते पहा. How long do the seeds remain alive after they are dispersed? मग आता डिस्पर्स झाल्यानंतर किती काळ सीड्स हे अलाईव्ह राहू शकतात, This period again varies greatly. हा सुद्धा कालावधी वनस्पतीनुसार बदलणार. In a few species, the seed lose viability within a few months. काही स्पेसीज असे आहे की त्यामध्ये सीड्स ही त्यांची व्हायबिलिटी ही काही महिन्याच्या आतमध्ये लॉस करतात. Seeds of a large number of species live for several years. पण जास्तीत जास्त स्पेसीजमध्ये ज्या सीड्स आहेत तर त्यांची व्हायबिलिटी कित्येक वर्षापर्यंत असू शकते. Some seeds can remain alive for hundreds of years. काही तर सीड्स असे आहेत की त्यांची डॉर्मन्सी किंवा व्हायबिलिटी ही कुठपर्यंत आहे, हंड्रेड्स. डॉर्मन्सी लवकर येत नाही तर व्हायबिलिटी ही शेकडो वर्षापर्यंत राहू शकते. There are several records of very old yet viable seeds. आणि असे काही उदाहरणं आहेत आपल्याकडे. The oldest is that of Lupinus आर्टिकल्स excavated from Arctic tundra. आता तुम्हाला माहीत आहे की जे आपलं आर्टिक टुंड्रा आहे, म्हणजे तुम्हाला माहीत आहे आर्टिक महासागरचा जो प्रदेश आहे. ओके. तर इथं एक प्लांट आहे पहा, त्याचं नाव आहे ल्युपिन. त्याचं सायंटिफिक नेम आहे ल्युपिनस आर्क्टिकस. ओके. तर याला आपण आर्टिक रिजनमधून एक्सवेट केलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणची ही स्पेसीज आहे प्लांटची. आणि हिचं एक वैशिष्ट्य आहे की 100 वर्षे म्हणजे इथं काय 1000पेक्षा जास्त वर्षापर्यंत जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी त्याचं व्हायबिलिटी राहू शकते. The seed germinate and flower after an estimate record of 10,000 years of dormancy. ओके. आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे की जे ल्युपिनस आर्किटक्स नावाची वनस्पती आहे तर त्याची डॉर्मन्सी किती रेकॉर्ड आहे, 10,000 इयरपर्यंत एस्टिमेट केलेलं आहे. A recent record of 2,000 years old viable seeds is of the date time. फोनिक्स डॅक्टिलिफेरा Discovered during the archaeological एक्सकेवेशन excavations at King's Herod's Palace near the Dead Sea. आता अलीकडचा एक रेकॉर्ड जर पाहिला आपण तर तो रेकॉर्ड आहे पहा
2000 वर्षापूर्वीची एक व्हायबल सीड्स आपल्याला सापडली आहे, तर ती आहे डेट पाल्म वनस्पतीची. बरोबर. आता डेट पाल्मचं सायंटिफिक नेम काय आहे? फोइनिक्स डॅक्टिलिफेरा. तर ॲक्च्युअल काय झालं की एक राजा होता ज्याचं नाव आहे हेरोड्स. तर याचा जो राजवाडा आहे कुठं, डेड सीच्या बाजूला, तर या ठिकाणी उत्खनन आर्किओलॉजिकल एक्झिबिशन झालं आणि तिथं ही व्हरायटी सापडली डेट पाल्मची. आणि त्याच्या सीड्स जे आहेत ते 2000 वर्षापूर्वीच्या होत्या, पण त्या कशा होत्या त्या ठिकाणी व्हायबल होत्या ओके. त्यानंतर मला वाटतं एवढं महत्त्वाचं नाही. आता आपण फिगरकडे येऊ. फिगर राहिलेत आपल्याला डिस्कस करायचे. तर पहा इथं स्ट्रक्चर ऑफ सन स्पीड्स आणि फॉल्स फ्रूट्स ऑफ ॲपल अँड स्ट्रॉबेरी. तर याचे काही एक्झाम्पल दाखवलेले आहेत पहा. तर इथं सर्वात अगोदर जर पाहिलं आपण तर कॉटिलिडॉन्स तर तुम्हाला क्लिअर आहे. त्यानंतर जे एंड एक दाखवलेला आहे तुम्हाला, तर तो कोणता एंड दाखवला? मायक्रोपिलर एंड दाखवलेला आहे. आता हायपोकॉटिल हे रूट ॲक्सिसच्या दिशेनं असतं पहा, कारण तुम्हाला माहिती आहे तो कोणत्या रिजनमध्ये असतो? रूट टिप. आणि पुढे जर पाहिलं आपण तर यामध्ये शूट ॲपिकल मेरिस्टेमचं फॉर्मेशन कुठं होतं. त्यानंतर एंडोस्पर्म कोणत्या पॉईंटला आहे. त्यानंतर सिंगल कॉटिलिडॉन्स दाखवलेला आहे आणि सर्वात बाहेरची सीडची कोटिंग म्हणजे काय आहे? सीड कोट्स हे दाखवलेलं आहे. त्यानंतर ज्या एंडोस्पर्मबद्दल बोललो आपण, रिझर्व फूड मटेरियल, ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर इथे एक कॉटिलिडॉन दाखवलेला आहे पहा, की त्या कॉटिलिडॉनमध्ये जर पाहिलं आपण तर कोणता पोर्शन हा शूट ॲपिकल मेरिस्टेम आणि कोणता हा हायपोकॉटिल अर्थातच रूट ॲक्सिसचं फॉर्मेशन करेल ते दोन्ही दाखवलं. रूट ॲक्सिसच्या टिपला काय आहे? रूट टिप प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं पहा की जे कोलेप्टाईल अँड कोलेरायझा, तर पिमिलच्या दिशेनं जी कवरिंग असते ती कोणती असते? कोलेप्टाईल. आणि रॅडिकलच्या दिशेनं जी कवरिंग असते ती कोणती असते? कोलेरायझा. त्यानंतर ते स्क्युटेलम पाहिलं आपण है ना, वरच्या दिशेनं वाढलं. त्यानंतर रिझर्व फूड मटेरियल एंडोस्पर्म आणि फ्रूटची जी सर्वात बाहेरची कवरिंग तयार होते त्याला काय म्हणलो होतो आपण? पेरिकार्प म्हणलो होतो. फॉल्स फ्रूटमध्ये जर पाहिलं आपण तर या फ्रूटची निर्मिती कशापासून होते? थॅलमसपासून होते. आणि दॅट्स वाय हे लेफ्ट साईडचं ॲपल आहे पहा. तर ॲपलमध्ये जर पाहिलं आपण तर ॲपल कधी कट करून पहा, त्याच्यात तुम्हाला सीड्स दिसेल पहा. बरोबर आहे का? आणि त्याच्यातही जर अशा पद्धतीनं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर इथं 2 लेयर्स प्रेझेंट असतात. एक आहे मेझोकार्प आणि त्याच्या आतील लेअर कोणती आहे? एंडोकार्प. बरोबर ना. सेकंड स्ट्रॉबेरी पण दाखवलेला आहे आणि राईट साईडला स्ट्रॉबेरी दाखवलेला आहे. याच्या पण ग्रोथ कशापासून झालेली आहे? थॅलमस. पण याच्यामध्ये पहा जो रेड रेड पोर्शन ना त्याला ॲकिन नावाचं एक नाव दिलं आहे पहा, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. फायनल कन्सेप्ट पाहू आपण ॲपोमिक्सिस. आणि दुसरा आहे पॉलीएम्ब्रॉयनी. Although seeds in general are the products of fertilization of few flowering plants such as some species of Asteraceae and grasses have evolved a special mechanism to produce seeds without fertilization called apomixis. आता आपण पाहिलं की सीड्स हे कशाचे प्रोडक्ट आहे? फर्टिलायझेशनचे प्रोडक्ट्स आहेत. आता मी सांगत होतो की जरी सीड्स हे फर्टिलायझेशनचे प्रोडक्ट असतील, मात्र काही फ्लॉरिंग प्लांट असे आहेत, उदाहरणार्थ जर पाहिलं तर ॲस्ट्रेसी आणि ग्रासेस, तर यांच्यामध्ये एक स्पेशल मेकॅनिझम आहे. आणि ते मेकॅनिझम असं आहे की फर्टिलायझेशन शिवाय त्यांच्यामध्ये काय तयार होऊ शकतात? सीड्स म्हणजे बियांची निर्मिती होऊ शकते. कोणते एक्झाम्पल आहे? ॲस्ट्रेसी अँड ग्रासेस. आणि फर्टिलायझेशन शिवाय सीड्सची निर्मिती होणे याला म्हणायचं ॲपोमिक्सिस. What is the fruit production without fertilization called? आता फर्टिलायझेशन शिवाय फ्रूट्स जर तयार होत असेल तर याला काय म्हणायचं? Thus, apomixis is a form of a sexual reproduction that mimics sexual reproduction. मग आता ॲपोमिक्सिसला डिफाईन करायचं असेल, जसं आपण एखाद्याची मिमिक्री करत नाही का? मिमिक्री म्हणजे कॉपी, त्याच्यासारखी ॲक्टिंग करायची.
तर इथं काय झालं की ॲपोमिक्सिस हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण तो सेक्शुअल रिप्रोडक्शनला काय करायला, मिमिक्स करायला. In some species, the dipole egg cell is formed without reduction division and develops into the embryo without fertilization. आता या ठिकाणी असे बरेच वे आहेत की ज्याच्या मदतीनं ॲपोमिक्टिक सीडची काय होते, निर्मिती होते. म्हणजे ॲपोमिक्टिक सीड्स हे वेगवेगळ्या पद्धतीनं तयार होतात. फक्त लक्षात ठेवायचं की यामध्ये फर्टिलायझेशन नसतं. काही स्पेसीज अशा आहेत की यामध्ये डायप्लॉइड एग सेलचं फॉर्मेशन हे कशा विदाऊट रिडक्शनल डिव्हिजन. आता मला सांगा, रिडक्शनल डिव्हिजनच झालं नाही तर काय होणार नाही, हेप्लॉइड गॅमेट्स तयार होणार नाही, बरोबर ना. मग आता विदाऊट रिडक्शनल डिव्हिजन या ठिकाणी डायप्लॉइड एग्सचं फॉर्मेशन झालं, म्हणजे जी एग सेल आहे ती हेप्लॉइडच्या ऐवजी काय झाली, डायप्लॉइड झाली ना, कारण इथं काय झालं नाही, रिडक्शनल डिव्हिजन झालं नाही, मायोसिस झालं नाही. आणि पुढं जर पाहिलं त्याचीच डायप्लॉइड एग सेल आहे तिचीच डेव्हलपमेंट ही एम्ब्रायोमध्ये झाली, कुठंही फर्टिलायझेशन झालं नाही. जनरली जर पाहिलं तर एग सेल कशी असते, हेप्लॉइड, आणि हेप्लॉइड गॅमेट्स हे कशामुळे तयार होतात, मायोसिस टाईपचे जे रिडक्शनल डिव्हिजन तयार होतात. इथं रिडक्शनल डिव्हिजनच झालं नाही, त्यामुळे स्वतः एक सेल कशी आहे, डायप्लॉइड आहे. त्याच डायप्लॉइड सेलपासून एम्ब्रायो तयार झाला, कुठेही फर्टिलायझेशन झालं नाही. More often, as in many citrus and mango varieties, some of the nuclear cells surrounding the embryo sac start dividing, protrude into the embryo sac and develops into the embryos. आता काही प्लांट्समध्ये जर पाहिलं आपण, जसं की सिट्रस असेल, मँगो असेल, तर यांच्यामध्ये काय होतं की एम्ब्रायो सॅकच्या सभोवताली तुम्हाला माहिती आहे न्यूसेलस प्रेझेंट असतं. त्या न्यूसेलसच्या सेल्सला काय म्हणू आपण, न्यूसेलर सेल्स म्हणू. तर हे काय करतात माहिती आहे का, त्यांचं डिव्हिजन स्टार्ट करतात. आता हे डिव्हिजन स्टार्ट होऊन काय होतं, प्रोट्यूड इन टू द एम्ब्रायो सॅक, म्हणजे एम्ब्रायो सॅकला पुढे पुढे ढकलतात आणि डेव्हलप्स इन टू द एम्ब्रायोज, आणि स्वतःच त्याच्यापासून काय डेव्हलप झाला, एम्ब्रायो तयार झाला. In such species, each ovule contain many embryos. मग अशा केसमध्ये काय होतं की प्रत्येक ओव्हल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये अनेक एम्ब्रायो असतात, म्हणजे मेनी एम्ब्रायोज हे एका ओव्हलमध्ये प्रेझेंट असू शकतात. कारण इथं काय होईल लक्षात आलं ना तुमच्या, की ज्या न्यूसिलर सेल्स आहेत तर हेच काय करायला, एम्ब्रायो सायकला सराउंडिंगला असणाऱ्या त्या स्वतः डिवाईड व्हायला. मग त्या डिवाईड व्हायला याचा अर्थ तिथून एम्ब्रायो सॅक जो आहे तो त्याची संख्या वाढत चालली, आणि दॅट्स वाय एम्ब्रायोज डेव्हलप होत चालले. म्हणजे एकाच ओव्हलच्या आतमध्ये बरेच एम्ब्रायो तयार व्हायले. Occurrence of more than one embryo in a seed is referred to as polyembryony. मग एकापेक्षा जास्त एम्ब्रायो जर सीडमध्ये तयार होत असतील तर याला काय म्हणायचं आपण, पॉलीएम्ब्रायोनी. त्यानंतर घेऊ आपण सेकंड पॅराग्राफ. Hybrid varieties of several of our food and vegetable crops are being extensively cultivated. आता आपल्याला माहीत आहे की आज रोजी आपण बरेचसे फूड आणि व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत तर यांच्या हायब्रिड व्हरायटीजचं एक्सटेन्सिव्हली कल्टिवेशन करतो, कारण लोकसंख्या जितकी वाढलेली आहे आणि उत्पन्न वाढवण्याच्या हिशोबानं आपण हायब्रिड व्हरायटीज यूज करतो. Cultivation of hybrids has tremendously increased productivity. आता उत्पन्न खूप वाढलं म्हणजे प्रोडक्टिव्हिटी खूप इन्क्रीज झाली हायब्रिड सीड्समध्ये, याच्यात काही विषयच नाही. One of the problems of hybrid is that hybrid seeds have to be produced every year. पण त्याची अडचण काय माहिती आहे का, की हायब्रिड सीडची जी निर्मिती आहे ही आपल्याला दरवर्षी करावी लागते. हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे हायब्रिड सीड्सचा. If the seeds collected from hybrids are sown, the plants in the progeny will segregate and do not maintain hybrid characters. मग आता तुम्ही म्हणता किंवा हायब्रिड सीड्स का दरवर्षी वापरता येत नाही, तर याचं कारण काय आहे की ह्या ज्या सीड्स हायब्रिडपासून आपण कलेक्ट केल्या आणि त्यांना पेरलं, सोन केलं, त्याच्यापासून जे त्यांच्या प्रोजिनीमध्ये जे प्लांट्स आहेत हे काय होतात या ठिकाणी, सेग्रिगेट म्हणजे सेपरेट होतात. आणि दॅट्स वाय सेपरेट झाल्यामुळं आपल्याला पाहिजे ते कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये राहत नाही. म्हणजे तिथून पुढं तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ सिग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, हे मेंडलचा सेकंड लॉ आहे, बरोबर ना. तो सेकंड लॉ इथं ॲप्लिकेबल होईल. आणि हायब्रिडपासून मला सांगा, हायब्रिडमध्ये आपल्याला 2 कॅरेक्टर पाहिजे होते आणि ते 2 कॅरेक्टर जर सेपरेट होत असतील त्या सीड्स आपल्या काही कामाचे आहेत का, नाही. म्हणून हायब्रिड सीड्स दरवर्षी नव्याच वापरावं लागतात. Production of hybrid seeds is costly and hence the cost of hybrid seed become too expensive for the farmers. आता होतं काय की ह्या हायब्रिड सीड्सची निर्मिती ही थोडीशी कॉस्टली असते
आणि त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा जास्त खर्च करावा लागतो. If these hybrids are made into apomix, there is no segregation of characters in the hybrid progeny. पण हेच हायब्रिड्स जे आहेत तर हे ॲपोमिक्समध्ये जर आपण बनवले तर त्या ठिकाणी डेफिनेटली जे हायब्रिड प्रोजिनी आहे तर त्यामध्ये कॅरेक्टरचं सिग्रिगेशन होणार नाही. तर हा एक फायदा आहे ॲपोमिक्सचा. Then the farmers can keep on using the hybrid seeds to raise new crops year after year, and he doesn't have to buy hybrid seeds every year. आणि म्हणून हे जे ॲपोमिक्टिस किंवा ॲपोमिक्सिस तंत्रज्ञान आहे ना हे शेतकऱ्यांचं फायद्याचं आहे. कारण दरवर्षी हायब्रिड सीड्स त्यांना विकत घ्यायची गरज नाही. म्हणजे वर्षानुवर्ष ते वापरू शकतात. Because of the importance of apomixis in hybrid seed industry, active research is going on in many laboratories around the world to understand the genetic of apomixis and to transfer apomixtic genes into hybrid varieties. आणि आज रोजी जर पाहिलं आपण तर जी हायब्रिड सीड इंडस्ट्री आहे तर त्यामध्ये ॲपोमिक्सिसचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की बऱ्याचशा लॅबोरेटरी आहेत की त्यामध्ये रिसर्च चालू आहे की ॲपोमिक्स हे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांचा फायदा करावा. आता यामध्ये जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल तर ॲपोमिक्सिसचं जेनेटिक्स आणि ॲपोमिक्टिक जीन्सचं ट्रान्सफॉर्मेशन हायब्रिड व्हरायटीजमध्ये तर हे आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे.